नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये ठाणे महानगरपालिकेतली जी सरळ सेवेने होणारी भरती आहे ती भरती आता नुकतीच या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये गट क आणि गट ड अशा या पदाच्या एकूण 1773 जागाची मोठी मेगा भरती आता महाराष्ट्रात होणार आहे। त्यामुळे तुम्ही गट क आणि गट ड च्या वेगवेगळ्या पदासाठी पात्र असाल आणि त्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या पदासाठी असणारी कोणती पात्रता, या परीक्षेसाठी असणारा कोणता अभ्यासक्रम आणि या परीक्षेचे फॉर्म कधीपासून सुरू होतात आणि कधीपर्यंत भरता येईल आणि या परीक्षेची असणारी फीस वगैरे या सर्व पद्धतीची माहिती ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना पण सांगा। ऑनलाईन एज्युमॉल या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एज्युमॉल या यूट्यूब चॅनलला आपण नेहमी नक्की भेट द्या। ओके, तर आपण पाहूया ठाणे महानगरपालिकेची जी भरती आहे तर ही भरती आता नुकतंच 1773 जागेची एकूण ही भरती आता 12 तारीख म्हणजे 12 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर हे अर्ज मागवण्याची जी शेवटची तारीख आहे तर 2 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे। तर यामध्ये भरपूर पद आहेत, एकूण 1773 जागाची खूप मोठी भरती आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही असे पद आहेत ज्या पदाचं वेतन हे एमपीएससीतल्या पदाबरोबर आहे। तुम्हाला सांगतो आता यामध्ये S15 आणि S15 असे जे तुम्हाला दिसतं ना S15 हे एमपीएससी मधल्या काही पदाच्या बरोबर असलेले वेतन श्री आहे। त्यामुळे तुम्हाला ही मोठी संधी आहे, तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा हा जॉब म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार ठाणे महानगरपालिकेने आता या ठिकाणी जाहिरात काढून तुम्हाला मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे। त्यामुळे या सुवर्ण संधीचं आता आपल्याला कुठेतरी सोनं करण्याची मोठी आवश्यकता आणि मोठी संधी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणून आता आपल्यामध्ये असलेली ही मरगळ आणि आपल्यामध्ये असलेली ही नकारात्मकता कुठेतरी दूर करून या परीक्षेसाठी कोणती पात्रता लागतं, यामध्ये कोणता अभ्यासक्रम लागतो याची तयारी करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे यांच्यामध्ये वेगवेगळी पदे दिलेली आहेत जाहिरातीमध्ये। तर आपल्या अतिशय महत्त्वाची ज्या पदाला सर्वाधिक जास्त जागा आहेत त्या पदाची कोणती पात्रता लागते, यामध्ये कोणता अभ्यासक्रम लागतो, असे एकंदरीत आपण सर्व सविस्तर चर्चा ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ओके, तर आता पाहू आपण यामध्ये सहाय्यक प्रबंध निरीक्षक आहे। या पदाची S10 असा वेतन श्रेणीचा दर्जा आहे त्याचा। एकूण याला 2 जागा आहेत, असे वेगवेगळे पदाची जागा आहेत। आता लक्षात ठेवा लिपिक आणि टंकलेखक। ओके, ज्या विद्यार्थ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्लिश या विद्यार्थ्यासाठी खूप मोठी संधी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। अजून एक सर्वात महत्त्वाचा आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट यासाठी सांगतो कारण ज्या विद्यार्थ्यांचं मागील सरळ सेवा परीक्षेमधून सिलेक्शन नाही झालं, ज्या विद्यार्थ्याचं 6000 जी जागा निघाली होती 7000 एमपीएससीतल्या त्या मोठ्या महाभरतीमधून जर सिलेक्शन झालं नसेल तर त्या विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी। कारण का असे बरेच विद्यार्थी ही वेगवेगळ्या सरळ सेवेमधून टंकलेखक लिपिक पदावर जॉईन झालेले आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये काही जणांना येण्याची इच्छा नसते। मग अशा विद्यार्थ्यासाठी तुम्हाला जे विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट आहे पण तुम्हाला कुठेतरी जॉब नाही मिळाला तर त्या विद्यार्थ्यासाठी मोठी संधी आहे। एकूण लक्षात ठेवा 53 जागा आहे तिथं। ओके, याचा ग्रेड पे वगैरे तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला 19,900 रुपयाचा पेमेंट असतो, तो सर्व मिळून वगैरे वेतनसाठी खूप सुंदर आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लिपिक लेखासाठी वगैरे एकूण किती 32 जागा आहेत। तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आवश्यक आहे लागणं, जर असेल तर तुम्ही निश्चितपणे या परीक्षेचा फॉर्म भरा आणि या परीक्षेची तुम्हाला पास होण्याची मोठी संधी निर्माण झालेली आहे। त्यामुळे ही संधी मात्र तुम्ही गमावू नका। ओके, त्यानंतर बघा आलीव कनिष्ठ अभियंता नागरी म्हणजे सिव्हिल, ज्या विद्यार्थ्याचे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले आहे त्याचं बघा वेतन श्रेणीचा जो दर आहे म्हणजे स्तर आहे त्याचा S15 आहे। लक्षात ठेवा एमपीएससीतली जे काही पदं असतील ओके ग्रुप बी ग्रुप सीच्या त्या पदाबरोबर याचं फी आहे। त्यामुळे एकूण 24 जागा आहेत। त्याच्यानंतर पुन्हा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ओके मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा वगैरे झालेला आहे इंजिनिअरिंग झाले अशा विद्यार्थ्यासाठी एकूण 16 जागा आहेत महानगरपालिकेमध्ये। त्यामुळे हे परीक्षेचा फॉर्म भरणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। कनिष्ठ अभियंता 2 ओके त्याचे सुद्धा एकूण 63 जागा आहेत। लक्षात ठेवा 63। म्हणून आपली पात्रता आणि आपली शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये असेल तर आपण निश्चितपणे या परीक्षेचा फॉर्म भरा आणि मोठी संधी तुम्हाला जी मिळालेली आहे त्या संधीचं मात्र सोनं तुम्ही नक्की करा। ओके, त्यानंतर पुढे पाहू। आता इथं फायरमॅन आहे, ते अग्निशमक
जे आपलं गट आहे, आपण जे अग्निशामकची गाडी पाहतो वगैरे जाताना रस्त्यानं वगैरे, त्याच्यामध्ये जे कर्मचारी असतात, तर हे असेच कर्मचारी ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये लागणार आहेत. एकूण 381 जागा आहेत. आता या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, तर या पदासाठी फक्त 10वी असावं आणि त्याचबरोबर या अग्निशामकचा 6 महिन्याचा कोर्स आहे, तर तो कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असावा. जर तसं तुमच्याकडे जर ते डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि तुम्ही 10वी पास असाल तर या पदासाठी तुम्ही पात्र आहात. ओके, एकूण किती जागा आहेत? 381 जागा आहेत. ओके, पेमेंट चांगला आहे. 18,000पासून पेमेंट सुरू होतो, 56,000पर्यंत जातो पेमेंट. ओके, त्यामुळे ही मोठी संधी, कारण प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्ही वेगळ्या ठिकाणी काम करत असाल त्यापेक्षा ही मोठी संधी आहे. कारण 10वी पास झाला असाल, तुमच्याकडे ते डिप्लोमा सर्टिफिकेट असेल अग्निशामक दलाचं ओके केलेला, तर ही मोठी संधी मात्र तुम्हाला आहे. त्यामुळे ही संधी मात्र तुम्ही सोडू नका. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघा परिचारिका या पदासाठी पण आहेत, एकूण 3 जागा आहेत यासाठी वगैरे. आता सर्वात महत्त्वाची जाहिरातीमध्ये जर सर्वात आनंदाची कोणाला जर चांगली संधी असेल ते म्हणजे नर्सिंग झालेल्या मुलामुलींना. आता पहा किती मोठी संधी आहे, कारण स्टाफ नर्स जो आहे ओके नर्सिंग झाले ते ज्या विद्यार्थ्याकडे नर्सिंगचा कोर्स झालेला आहे म्हणजे डिप्लोमा झालेला आहे ओके, त्या विद्यार्थ्यासाठी ही ठाणे महानगरपालिकेची जाहिरात तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही. याचं कारण असं, कारण ह्या जाहिरातीमध्ये सर्वाधिक जास्त जागा हे कोणत्या पदासाठी आलेले आहेत? 457 जागा नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहेत. म्हणून लक्षात ठेवा ही तुमच्यासाठी मोठी सुवर्ण संधी आहे. आपण प्रायव्हेट क्षेत्रामध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला पेमेंट खूप कमी प्रमाणात दिला जातो. तर इथला जो पेमेंट आहे लक्षात ठेवा 35,400 ही सुरुवातच पेमेंट आहे, कारण ग्रेड पे वगैरे बाकीच्या गोष्टी सर्व वेगळे सोडून ओके तुमचा भत्ता वगैरे सोडून ही एवढे पेमेंट आहे. जवळपास 1.5 लाखाला पेमेंट वगैरे जातो. त्यामुळं ठाणे महानगरपालिकेमध्ये ही जी संधी आहे ती खूप छान संधी तुम्हाला निर्माण करून दिलेली आहे. 457 जागा आहे, हे लक्षात ठेवा. मोठी संधी आहे, कारण सिलेबस तुमचा 60% तुमचा सिलेबस असतो नर्सिंगचा आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसरा सिलेबस जो असतो ना तो 40% कंटेम्पररी बाजूचा असतो म्हणजे GHचा वगैरे. त्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही स्वतः त्यामध्ये कमांड असणारे कॅप्टन असतात, पण इतर सिलेबस तुम्हाला थोडंसं GS केलं म्हणून आपल्या एज्युमॉल या ॲपवर आपण 1499 रुपयामध्ये नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जी स्टाफ नर्सची तयारी करतात त्या विद्यार्थ्यासाठी जी बॅच दिलेली आहे, तज्ज्ञ शिक्षकाचं मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या पद्धतीचं पर्सनली गायडन्स वगैरे देऊन आपण ही बॅच आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. त्यामुळे आपण त्या बॅच जर घेतलं तर आपल्याला तुम्हाला निश्चितपणे या परीक्षेसाठी वगैरे फायदा होऊ शकतो आणि या 457 मध्ये तुमचा नंबर निश्चितपणे येण्यासाठी तुम्हाला हातभार नक्की लागेल. ओके, त्याचबरोबर आता पहा ह्याचं S13 असा वेतन स्तर आहे याचा. ओके, आता परिचारिका आणि स्टाफ नर्स हे तुम्हाला मी आता सांगतो, पण याची पात्रता काय लागतं ओके ते आपण पुढे सांगणारच आहे, हे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा औषध निर्माण अधिकारी. आता औषध निर्माण अधिकारी म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं फार्मसी झालेले आहे अशा विद्यार्थ्यासाठी 36 जागा ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत. ओके, आता MPSCने एक जाहिरात काढली होती तुम्हाला फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना, त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे यूट्यूब चॅनल आपल्या एज्युमॉल या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ पहा, त्या परीक्षेचा पण फॉर्म भरा आणि ह्या परीक्षेचाही फॉर्म भरा, कारण ही संधी आहे. कारण याचं कॉम्पिटिशन हे तुमच्यापुरतंच मर्यादित राहणार आहे, फार्मसी करणाऱ्या विद्यार्थीपुरतं. जसं नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थीचं हे जे असतं म्हणजे कॉम्पिटिशन ते तुमच्यापुरतं मर्यादित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं जवळपास 60% वेटेज दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला संधी खूप मोठी आहे पास होण्याची. ओके, त्यामुळं मोठी संधी आहे. यानंतर पहा, आता हे जे प्रस्ताविका दिसतं तुम्हाला पदात, तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल ही प्रस्ताविका कोणतं पद आहे ठाणे महानगरपालिकेत. तरी लक्षात ठेवा ज्या विद्यार्थिनीचं ANM झालेले आहे, काय झालेले आहे ANM, जसं GNM असतं तसं ANM असतो. ओके, ANM ज्या विद्यार्थीचे झालेले आहे त्या विद्यार्थीसाठी सर्वात मोठी संधी आहे. 117 जागा आहेत लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा ज्या विद्यार्थिनीचं ANM झाले पण GNM झालं नाही ओके, तर त्यावर ANMवर जी प्रायव्हेट क्षेत्रात तुम्ही जॉब करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये 117 जागा हे ठाणे महानगरपालिकेमध्ये निघालेले आहेत. त्यामुळे या परीक्षेचा फॉर्म तुम्ही निश्चितपणे भरा, कारण याची संधी तुम्हाला खूप मोठी मिळणार आहे वगैरे. ओके, त्यानंतर आता हे अर्ज करण्याची ऑनलाईन कोणती पद्धत आहे किंवा ह्याची डेट काय हे लक्षात ठेवा. अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख आहे 12 ऑगस्ट 2025 आणि शेवटची तारीख आहे 2 सप्टेंबर 2025. याच कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घ्या, कारण काय होतं डेट वाढेल पुढे जाईल असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तात्काळ फॉर्म भरून घ्या. त्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये सर्व डिटेल दिलेलेच आहेत. ओके, त्यानंतर पुन्हा आणि परीक्षेचे जे तुम्ही फॉर्म भरून झालं त्यानंतर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर, कारण ही शिफ्टिंग एक्झाम असणार आहे, कारण विद्यार्थी संख्या खूप जास्त असते,
त्यामुळे ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे, त्यामुळे शिफ्ट वाईज एक्झाम असते, त्यामुळे तुमचं हॉल तिकीट हे तुमच्या परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहे, त्यामुळे तुम्ही ईमेल आणि तुमचा मोबाईल नंबर टाकताना बरोबर टाकायचा, त्यावर तुम्हाला तो मेसेज वगैरे तशा पद्धतीचं येऊ जाऊ शकतो वगैरे। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर ते उपलब्ध करून देण्यात येतील तुम्हाला वगैरे त्याचे प्रवेशपत्र वगैरे। आणि जर तुम्हाला हे फॉर्म भरताना कोणती जरी अडचण आली तर यांनी नंबर दिलेले आहेत त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे, तर त्या ठाणे महानगरपालिकेला सुट्टीचा दिवस सोडून बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही फोन लावून त्यांना तुमच्या जे काही शंका असतील ते पण निरसन करू शकता। फॉर्म भरताना कोणत्या अडचणी येतात, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, हे जाहिरातीमध्ये ऑलरेडी दिलेलेच आहेत तुम्हाला, कारण त्याची साईज वगैरे किती आहे वगैरे सर्व दिले। पण असा प्रश्न विचारायचा नाही की महानगरपालिकेला फोन करून की सर माझ्या फोटोची साईजच कमी होत नाही, माझ्या साईनचा आकारच मोठा होतोय, ते कसं करू मी, ते आपापण स्वतः करायचे। त्यामुळे असले कुठलेही प्रश्न विचित्र विचारण्यासाठी करायचे। त्यांनी वेळ सुद्धा दिलेले, कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार 10:30 ते 17:30 पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला फोन वगैरे करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांचा ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे, त्या ईमेल आयडीवर सुद्धा तुम्ही माहिती वगैरे घेऊ शकता वगैरे, त्यांना विचारू शकता वगैरे। त्याच्यानंतर फी लक्षात ठेवा, खुल्या प्रवर्गामध्ये असेल म्हणजे ओपन मध्ये असेल त्यांना 1000 रुपये ऑनलाईन फी आहे, आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याला 900 रुपये, अनाथ वगैरे असेल त्यांना पण 900 रुपये, असं एकूण 900 रुपये फी आहे। यामध्ये जे माजी सैनिक असतील कोणी आणि या माजी सैनिक यांच्यासाठी दिव्यांग असेल कोणी तर त्यांच्यासाठी वगैरे शुल्क पूर्णपणे माफ राहणार आहे, त्यामुळे फीस वगैरे त्यांना काही घेणार नाही। आणि परीक्षेची फी जी आहे ही ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे, ऑफलाईन वगैरे अजिबात वगैरे भरायचं नाही, ऑनलाईन पद्धतीनेच भरणार आहे। आणि एकदा फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं ते फीस रिफंड करण्यात येणार नाही, याची फक्त दक्षता घ्या। ओके, त्याचबरोबर ते लिहिलेले आहे ओके, परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे तुम्हाला रिफंडेबल नाही आहे ती। ओके, त्याच्यानंतर पुन्हा कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित झाल्यास परीक्षेचे शुल्क वापस मिळणार नाही। जर परीक्षा रद्द झाली तुमच्या वेळ लग्न वगैरे तर ती परीक्षेची फी तुम्हाला रिटर्न मिळणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे, तसं काय वगैरे होणार नाही, पण एक लक्षात ठेवा वगैरे। पुढे आता काही पद दिलेली आहेत लक्षात ठेवा। आता पदाची आपण ना या ठिकाणी माहिती पाहू की याला कोणकोणती पात्रता लागते। लक्षात ठेवा, वैद्यकीय समाजसेवक वर्ग 3चं जे पद आहे, आता हे पद कोणासाठी आहे, कोण भरू शकते या परीक्षेचा फॉर्म, ज्या विद्यार्थ्याचं MSW झालेले आहे। लक्षात ठेवा, पात्रता कुठली, ज्या विद्यार्थ्याचं MSW झालेले आहे किंवा समाजशास्त्रामध्ये त्याची डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यासाठी वगैरे तुम्हाला हे परीक्षेचा फॉर्म भरता येते। म्हणजे ह्या पदासाठी फॉर्म म्हणजे कोणतं, वैद्यकीय समाजसेवक काउन्सिलर वगैरे म्हणतो ना आपण, तर हे पद वगैरे भरता येतं। त्यामुळे MSW झालेले जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना एक सांगणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता जेवढ्या जाहिरात येणार आहेत सरळ सेवेच्या त्या प्रत्येक सरळ सेवेमध्ये महानगरपालिकेच्या MSWचा पद हे हमखास दिसत आहे। त्यामुळे तुम्ही MSW केलेले असाल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरून जॉब मिळवण्याची खूप मोठी संधी आहे। पण यासाठी तुम्हाला पहा, शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेमध्ये तुम्ही या पदाचं काम केलेले आहे असा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं पाहिजे आणि तो 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असलेले सर्टिफिकेट तिथे अपलोड करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला मराठीचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे, तुम्हाला मराठी आलीच पाहिजे, मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा। MSW जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। आता हे आरोग्य निरीक्षक आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या पदाची खूप सध्या जोरदार चर्चा आहे, कारण या पदासाठी भरपूर विद्यार्थी तयारी करतात। त्यासाठी आता कोणतं ना पात्रता काय लागते लक्षात ठेवा, विद्यापीठातील विज्ञान विषयातील पदवी म्हणजे तुमचं सायन्स मधून डिग्री जाणं गरजेचं आहे। आर्ट्सच्या विद्यार्थ्याला या परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही। ओके, याला सायन्स लागतं। आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका असणं गरजेचं आहे, म्हणजे यामध्ये तुमची पदविका म्हणजे याचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे। त्यामुळे कोणाला फॉर्म भरता येत नाही, पहिलं तुम्ही सायन्स मधून डिग्री उत्तीर्ण पाहिजे, पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या ह्याची, त्यानंतर भरता येते। आणि मनोरुग्णालयातील आरोग्य, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, किमान 3 वर्षाचा, तरच फॉर्म भरता येतं। ओके, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं फॉर्म भरताना, त्यामुळे हे लक्षात ठेवा। ओके, आता दुसरं पद पाहू। आता आपण सर्वात ह्या जाहिरातीमध्ये सर्वाधिक जास्त जागा असणारं पद कुठलं, तर स्टाफ नर्स, म्हणजे ज्या विद्यार्थिनीचं नर्सिंग झालेले त्यासाठी मोठी संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे। बघा लक्षात ठेवा, आता नर्सिंग झालेली विद्यार्थी स्टाफ नर्स म्हणतो त्यांना आपण, दुसरं नाव त्याला परिचारिका सुद्धा आहे, लक्षात ठेवा। आता पहा, महाराष्ट्र राज्य शासनानं मान्यता दिलेल्या शिक्षण वयाची उच्च म्हणजे फक्त 12वी उत्तीर्ण असावं, लक्षात ठेवा, फक्त 12वी उत्तीर्ण। त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका म्हणजे GNM हे तुमचं कंप्लीट असावं, GNM बरं का, ENM नाही,
GNM कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर BSc नर्सिंग असल्यास सुद्धा प्राधान्य. पहा, BSc नर्सिंग विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येते. आता GNM आणि BSc नर्सिंग तुम्हाला गफलत होऊ शकते. प्राधान्य म्हणजे काय, समजा पहा GNM असेल आणि BSc नर्सिंग असेल, तर या विद्यार्थ्याला दोघाला जर समान मार्क पडले, बरोबर, तर कोणाला घेणार, तर ते BSc नर्सिंगवाल्यांना घेणार, कारण त्यांना वेटेज देणार आहे. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं गरजेचं आहे. मुंबईला जे रजिस्ट्रेशन होते आपलं, तिथं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते फॉर्म वगैरे भरता येतं. आणि त्यानंतर तुम्ही स्टाफ नर्स म्हणून शासकीय, निमशासकीय किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल बी असेल, की जे प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे जिथं 100 बेड किंवा 200 बेडपेक्षा जास्त बेड मोठं हॉस्पिटल असेल, अशा हॉस्पिटलमधलं तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो फॉर्म भरता येतो, कारण तो अपलोड करावा लागतो. हे लक्षात ठेवा. ओके, ठाणे महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित, म्हणजे लक्षात ठेवायचं, ठाणे महानगरपालिकेमधल्या तिथं ऑलरेडी कोणी जॉब करत असेल किंवा त्यांच्या संस्थेमध्ये कोणीतरी काम करत असेल आणि त्या विद्यार्थ्याचं हे झालं असेल, त्यांना सुद्धा ते प्राधान्यक्रम देणार आहेत, लक्षात ठेवा वगैरे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, मराठीचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. ओके, म्हणून एजू मॉल जो आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तर ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नर्सिंग करणाऱ्या म्हणजे स्टाफ नर्ससाठी या पदासाठी जर तयारी करत असाल, तर आपल्या जो तांत्रिक पद्धतीचा जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची पुरेपूर तयारी करून घेण्याचं काम आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलं जातं. 1499 रुपयाची ही माफक दरातली फी आहे. या फीच्या माध्यमातून तुम्हाला स्टाफ नर्सचा पेपर अनालिसिस करणं, त्यामुळे प्रत्येक विषयाची खोल आणि सखोल अभ्यास करण्याची जी पद्धत आहे किंवा त्याचं ज्ञान आहे, ते तुम्हाला देण्याचं काम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे ह्या ऑनलाईन कोर्सचा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होण्यासाठी वगैरे तुम्हाला मदत नक्की होऊ शकते वगैरे. पुढे आता औषध निर्माण अधिकारी. ओके, आता औषध निर्माण अधिकारी जे आहे ना, तर बी फॉर्म असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर माझं डी फॉर्म आहे, तर डी फॉर्म करणाऱ्या विद्यार्थ्याला भरता येत नाही, कारण तो फार्मसी डिप्लोमा असतो. बी फॉर्म म्हणजे बॅचलर असतं, डिग्री असतं. त्यामुळे त्या बी फॉर्म जर असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा शासकीय निमशासकीय या संस्थेमध्ये अधिकारी किंवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तरच करता येईल. बघा, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये ओके, कुठेही तुम्हाला निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्हाला अनुभव असेल 3 वर्षाचा, तरच तुम्हाला ते परीक्षेचा फॉर्म भरता येतो. त्यामुळे काळजीपूर्वक करा, कारण ते अपलोड करावं लागतं, कारण सर्टिफिकेट तुम्हाला त्यानुसार ते फॉर्म भरता येतं. आणि मराठीचं उत्तम ज्ञान असणं त्यामुळं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ही जी मोठी जाहिरात आली आहे ठाणे महानगरपालिकेची, तर ही 1773 जागेची मोठी जाहिरात महाराष्ट्रात आलेली आहे. त्यामुळं स्टाफ नर्स असेल, फायरमॅनचं कोणाला कोर्स तुमच्याकडे डिप्लोमा झालेलं असेल, औषध निर्माणचं हे आले असेल, पदवी असेल तुमच्याकडे, आणि त्याचबरोबर तुम्हाला या ह्याच्यासाठी सर्वाधिक मोठी संधी आहे ती म्हणजे नर्सिंग केलेल्या विद्यार्थ्यासाठी. त्यामुळे नर्सिंग केलेल्या विद्यार्थ्यांनी ही संधी मात्र तुम्ही गमावू नका. कारण काय होतं, प्रत्येक वेगळ्या क्षेत्रामध्ये आता सरळ सेवेच्या मागच्या बॅचेसमध्ये बरेच विद्यार्थी जॉबला लागून गेलेले आहेत. त्यामुळं स्पर्धा जी आहे ती खूप कमी मुलामध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही संधीचं सोनं करून घ्या, कारण अभ्यास करण्याची पद्धत तुम्ही स्वतःची काही बदला, कारण या परीक्षेमधून तुमचा रिझल्ट येणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ही अशी जाहिरात आता सतत पुन्हा पुन्हा येत आहेत. त्यामुळे या जाहिरातीचं संधीचं सोनं मात्र तुम्ही चांगल्या मार्गदर्शकाच्या छत्राच्या हाताखाली या करून जर घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होतो. त्यामुळे या पदाची सुवर्ण भरती महाराष्ट्रात आलेली आहे, याचा संधीचा फायदा घ्या. 12 तारखेपासून फॉर्म भरण्याची पद्धत जी आहे ना ती सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीनं. तुम्हाला यामध्ये कोणतीही अडचण आली तांत्रिक, त्यावर मोबाईल नंबर दिलेले आहे ठाणे महानगरपालिकेचे, त्यांना संपर्क साधा, त्यांच्याशी समस्या सांगा, ते तुमचे सॉल्व्ह करतील. त्याच्यानंतरही जर आणि कोणती अडचण आली तर आमच्या यूट्यूब चॅनलवर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणती अडचण येत असेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत करू. ओके, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही पहा, तुमच्या मित्रांना पाठवा. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत नमस्कार.